मित्रांनो, मांजरांची संख्या 20 लाखाहून जास्त झाल्याने सरकारची चिंता वाढली होती। शेवटी मांजरांची दिवसेदिवस वाढती संख्या पाहून सरकारने असा काही निर्णय घेतला ते पाहून सरकारचं जगभर होते कौतुक। मित्रांनो, इस्रायल या देशामध्ये दिवसेदिवस मांजरांची संख्या वाढत चालली होती। 20 लाखाहून जास्त मांजरांची संख्या झाल्याने सरकार चिंतित होतं। या मांजरांचं करायचं तरी काय? इस्रायलचं सरकार विचार करत होतं या मांजरांना काहीतरी असं कोणतं तरी काम द्यावं जेणेकरून त्या मांजराचं पोट देखील भरेल आणि सरकारचा फायदा देखील होईल। तेव्हा या सरकारने या मांजरांना असं प्रशिक्षित केलं की ही मांजरं इस्रायलच्या रेल्वे स्टेशनवर सरकारी तिकीट चेकर म्हणून काम करत आहेत। त्या मांजरांना त्या सरकारनं असं काही प्रशिक्षित केलं आहे की एखादा व्यक्ती जर तिकीट चेक न करताच पुढे जात असेल तर ही मांजरं आपल्या पायानं त्या व्यक्तीस ओरबडून त्याला थांबवतात आणि तिकीट चेक केल्याशिवाय त्या व्यक्तीस पुढे जाऊन देत नाहीत। त्यामुळे तेथील लोक देखील या मांजराच्या कामाला दाद देतात आणि तिकीट दाखवूनच पुढे सरकतात। मित्रांनो, या सरकारचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे। या मांजरांची वाढती संख्या पाहून मांजरांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडून काम करून घेतलंच, शिवाय कामाच्या मोबदल्यात त्यांना अन्न खाऊ देखील दिलं आणि सरकारचं काही नुकसान देखील झालं नाही। मित्रांनो, आपल्याकडे देखील असं काहीतरी व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मुक्या प्राण्यांना देखील काहीतरी काम मिळेल आणि या मुक्या प्राण्यांचा त्रास देखील कमी होईल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।